नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 11 एप्रिल 2026 आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचा हळद काढणी चालू आहे, कांदा काढणी चालू आहे, गहू देखील थोडेफार राहिले आहेत. नंतर शेतकऱ्याचे मेसेज आलेत की आता परिस्थिती काय राहील, अवकाळी पाऊस येईल का. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे 11 एप्रिल 2026. आजपासून 20 तारखेपर्यंत राज्यात हवामान कोरडं राहणार आहे. 37, 38, 39, 40 अंशापर्यंत पारा वाढत जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की ज्यांच्याकडे हळद असेल, कांदा असेल, तुम्ही काय करा, 20 एप्रिल ते 24 एप्रिलच्या दरम्यान राज्यात परत अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट आणि काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर सुरुवात कशी होणार आहे, तर 20 एप्रिलला काय होणार आहे, तसं तर 19 एप्रिलला म्हणजे साताऱ्यापासून कोल्हापूर, सातारा, राधानगरी, त्याच्यानंतर पुणे, महाबळेश्वर, इगतपुरी आणि नाशिक ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, 20 तारखेपासून 20, 21, 22, 23च्या दरम्यान म्हणजे त्या पट्ट्यामध्ये पाऊस येणार आहे. पुणेकरांना गारपीट पाहायला भेटणार आहे, परत पाऊस पाहायला भेटणार आहे, गारपीट पाहायला भेटणार आहे. मुंबईकरांना गारपीट पाहायला भेटणार आहे. कल्याण, मुंबई, डोंबिवली, ठाणे त्या भागात मुंबईच्या लोकांना देखील गारपीट देखील पाहायला भेटेल, पाऊस देखील अवकाळी पाहायला भेटेल, म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा.